राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या. 10,000 फेडले तर घ्या 20,000चे कर्ज. पंतप्रधान स्वनिधीतून दिले जाते कर्ज. आतापर्यंत 29,042 जणांनी घेतला लाभ. राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला. 7 लाख कोटींच्या वर गेला आकडा. मागील वर्षाच्या तुलनेत कर्जामध्ये झाली 13% वाढ. भोकरदन तालुक्यात कापूस मका लागवडीत मोठी वाढ. भाव नसल्याने सोयाबीनकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष. तालुक्यात केवळ 7 हेक्टरवर सूर्यफुलांचा पेरा तर 20 हेक्टरवर झाली सोयाबीनची पेरणी. 33,000वर शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित. सेतू केंद्रात सुविधा. शेतकऱ्यांनो ई-केवायसी करा, नाहीतर पीक भरपाई विसरा. रेशन दुकानातून ज्वारीचे वाटप. सणासुदीच्या दिवसात गहू मिळणार का? लाभार्थ्यांना गव्हाचे वितरण बंद. पुढील महिन्यापासून गहू मिळण्याची शक्यता. सोयाबीन पडले पिवळे. शेतकरी झाले हतबल. भंडारा, तांदळी, नांदखेड परिसरातील चित्र बिकट. सततच्या पावसाचा मोठा परिणाम. सोयाबीनच्या दरात सतत घसरण. सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी. 6,000चा दर द्या. शेतकऱ्यांनी चालवली सोशल मीडियावर मोहीम. खरीपासह रब्बीसाठी 8,000 कोटी रुपये. पत आराखड्यात 6,000 कोटींची सरकारकडून वाढ. उत्पादन खर्च उत्पादनाचा ताळमेळ बसेना, तरीही कापूस पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल. पुन्हा कापसावर जुगार खेळण्यास शेतकरी तयार. घरकुल लाभार्थ्यांची पिळवणूक थांबणार कधी? शासनाच्या चुकीचा धोरणाचा फटका. हेलपाट्या मारूनही बांधकामाचे बिल मिळेना. विविध योजनांचे पैसे खात्यात होणार जमा. लाभार्थ्यांची तहसीलमध्ये गर्दी. योजनेचा लाभ व कागदपत्रे अद्ययावत करण्यामध्ये लाभार्थ्यांचा कल. साहेब, आम्ही विमा भरलाय. तक्रार नसलेल्या मदतीपासून वंचित ठेवले. 3 लाख शेतकरी मदतीपासून वंचित. खरीपासाठी पीक कर्ज किती मिळणार? सर्वाधिक हेक्टरी 1.5 लाख ऊसाला, तर कपाशीसाठी हेक्टरी 65,000 आणि कांद्यासाठी 75,000 रुपये कर्ज मिळणार. 65 दिवसात निघाले गाणाला फुटवे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक उघड. रविकांत तुपकर यांची माहिती. कर्जमुक्ती पीक विमा प्रश्नी राज्यभर आंदोलन पेटवणार. सोयाबीनसाठी बुधवारपासून बेमुदत अन्नत्याग करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. शेतकऱ्यांना तलाठी पेऱ्याच्या आधारावर अर्थसहाय्य मिळणार. अनेकांची नोंद नाही, याचीही दखल घ्यावी. सोयाबीन कपाशी अनुदानासाठी ई-पीक पाणीची अट कायमच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांनी दिलेले आश्वासन हवेतच. उत्पादनात घट होण्याची भीती. गुलाबी बोंडअळीने शेतकरी चिंतेत. 33,000 हेक्टरवरील कापूस उत्पादकांना गुलाबीची बसली धास्ती.